जी चव्हाण सर आजच्या दिशेने आपण जाणार आहोत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बदलापूर मधील आणखीन एक भव्य आणि दिव्य डे नाईट क्रिकेटचा हा महासंग्राम सांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित सांताराजा चषक 2025 सांताराजा बदलापूर आणि मयूर बदलापूर या दोन संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल ड्रॉच्या माध्यमातून भिवंडी वर्सेस भिवंडी आणि आता बदलापूर वर्सेस बदलापूर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पहिले संघाने पहिला सामना जिंकला तो संघ थेट टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे आणि आता बदलापूर वर्सेस बदलापूर एका बाजूला जांता राजा तर दुसऱ्या बाजूला मयूर ग्रुप बदलापूर अशा दोन ताकदवर टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। 4 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतो आमच्या मुख्य मंचावरून मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय अनिलजी भगत साहेब या सन्मान आपण पाहतो कालिदासजी देशमुख साहेब मॅचचा आनंद घेतात। विशालजी राऊत असतील लक्ष्मणजी फुलवरे अकिबजी कुआरी आणि महेशजी सावंत साहेब अगदी आपण पाहतोय आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि थेट जाऊया ऑन क्विंग मॅच कडे ज्या ठिकाणी दोन बदलापूर टीम मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवा आपण विनंती राहील मयूर बदलापूर संघाला प्रतीक पिसेकर आणि ज्युनियर मयूर पिसेकर मैदानावरती दाखल होत आहेत। सलामीची बिनीची जोडी आहे दोन ऑफिशियल सुद्धा सज्ज आहेत कुणाल भोईर सर आणि अजित पुत्रन सर यांना तुम्ही पाहतायत। मॅचला सुरुवात होणार आहे 4 षटकांची मॅच यानंतर दोन टीम मध्ये आपण रेस करणार आहोत अर्थातच जो संघ जिंकेल जो खेळाडू जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये वेगळी संकल्पना स्पर्धेच्या वतीनं कदाचित आपण पाहतोय असं वाटलं होतं की ड्रॉ होईल 3 संघांमध्ये त्यानंतर ऑल आउटची मॅच होईल या सर्व गोष्टींची चर्चा चालू होती परंतु त्यानंतर अखेर आयोजकांनी घेतलेला निर्णय की आपण 2 खेळाडूंमधून रेस करणार आहोत। एक वेहले संघ असेल आणि आता एक जिंकणारा संघ त्यामध्ये रेस होणार आहे। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि या ठिकाणी आपण पाहतो आघाडीचा गोलंदाज जियाद खान बॉलिंग ट्रॅक वरती आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे 4 षटकांची मॅच ऑलरेडी 2 संघ आपण पाहतोय टॉप 3 मध्ये दाखल झालेत। गावदेवी अंबेशिव हा संघ लकी ड्रॉच्या माध्यमातून दाखल झालाय तर अगदी आपण पाहतो नुकताच एक सामना जिंकलेला संघ वेहले हा सुद्धा टॉप 3 मध्ये दाखल झालाय। दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले पंचाचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन। पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता पॉइंटला आपण पाहतोय इथे कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि आता ही रिक्स होती पाहावं लागेल अगदी आपण पाहतो प्रयत्न अपुरे पडले परंतु मागे चालले प्रतीक परंतु आता या मॅच मध्ये पाहावं लागेल DRS तिसऱ्या पंचाची मदत करण्यात आली आणि या ठिकाणी घडले काय पाहावं लागेल आपण चेक करणार आहोत। DRS च्या माध्यमातून टीव्ही अंपायर्स या ठिकाणी जॉईंट होत आहेत निरंजन सावंत सर थोडस डिसिजन क्रिटिकल आहे आणि आता या ठिकाणी आपण चेक करणार आहोत। नॉट आउट अगदी आपण पाहिलं तर बॅट या ठिकाणी प्रॉपर
ग्राउंडिंग केली होती आणि आता या ठिकाणी हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच थोडंसं मित्रमणे जियादने वेळ घेतला होता लावण्यासाठी आणि होय अवेस आपण पाहतोय फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध आपण पाहतोय बिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला उडवलंय. तोपर्यंत धाबा फलकामध्ये पाहायला मिळतील. एकंदरीत इथे ज्या धावा धावून काढल्या असतील अगदी आपण पाहतो 2 धावा त्याच धावा इथे मिळणार आहेत. बॅटिंग करत असताना टीम वैर ग्रुप बदलापूर संघाला पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. स्पर्धेची अंतिम रात्र आहे, निर्णायक रात्र आहे आणि आता अगदी आपण पाहतो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असणार आहे याचं उत्तर प्रेक्षकांना या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये मिळणार आहे. हो आडवा बाटणे आपण पाहतोय. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षण उपस्थित आहे, प्रोटेक्शन देण्यात आलं डीप मध्ये. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल धाव. शांत सुरुवात, शांत आणि संयमी सुरुवात बैरग्रुप बदलापूर संघाची. सन्माननीय क्रीडांगणाचे मालक मयूरदादा पिसेकर यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला आणि या टीम बैरग्रुप बदलापूर संघाला सुद्धा शुभेच्छा येतात. हो या सरमॅन ऑन द टॉस उभे राहिलेत. फटका चांगलाय, पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये चाललेत. कुणाल पेनकर पोहोचलेत आणि आता इथे मिळतील प्रतीक पिसेकरला 2 धाबा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, धाबा मिळाल्या 2. सातत्याने आपण पाहतो दुजोरा लाभतोय बॅटिंग करत असताना मयूर ग्रुप बदलापूर संघाला. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर सरमान अनिकेत हरजी यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मयूर ग्रुप बदलापूर संघाला. चांगली गोलंदाजी जियाद सुद्धा चांगलं कमबॅक करतायत. एक डॉट बॉल जरूर पहिला पाहायला मिळाला, त्यानंतर दुहेरी धाव आली, सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलं आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली आहे ती 5 या अंकावरती. हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहतायत. मान्यवर आहेत जाणताराच्या क्रीडा मंडळ बदलापूर संघाचे या ठिकाणी काही सदस्य सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. शेवटचा बॉल ओ या दरम्यान या ठिकाणी शेवटचा चेंडू सुद्धा डॉट या ठिकाणी आलेला आहे आणि आता आपण पाहतोय चांगलं षटक हाताळलंय जियाद खानला. तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक हाताळत असताना इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. फक्त आणि फक्त केवळ 5 धावा या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. सुस्वागतम 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 या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय प्रथमेशजी भगत साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे दादांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं. कारण या ठिकाणी आपण पाहतो प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या वतीनं देण्यात आलेत. तसेच बदलापूर रिक्षा युनियनचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी फुलोरे दादांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रसादजी फुलोरे आपले मनपूर्वक स्वागत. 5 धाबा धाव फलकावरती षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. हळूहळू आता प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढतीये कारण 2 बदलापूरचे संघ स्थानिक अगदी आपण पाहतो या घरच्या मैदानावरती खेळतायत. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. या दरम्यान आपण पाहतो या मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी पारितोषिक येते. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर तब्बल 5000 रुपये आणि लागोपाठचे 3 चौकार आले तर या ठिकाणी विशाल आणि कुणाल कुंजे यांच्या वतीनं तब्बल हे पारितोषिक असणारे रोख स्वरूपात. दरम्यान आपण पाहतो प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफीज या ठिकाणी आपल्या मुख्य मंचासमोर आहेत जे आम्हाला देण्यात आले. सन्माननीय प्रथमेश दादा सुनील भगत यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत ते आम्हाला देण्यात आल्या. सन्माननीय विशाल दादा पुंडलिक राऊत यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेले त्यांचे मनपूर्वक आभार. आणि सर्व मानवमाच्या ट्रॉफीज सन्माननीय भरत दादा राऊत यांच्या वतीनं देण्यात आलेले त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. या स्पर्धेच्या वतीनं आणि या मंडळाच्या वतीनं संघाची धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो 6 वरती पोहोचली आहे. 4 षटकांची मॅच, अत्यंत दर्जेदार सामना. शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला ही काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. गोलंदाज केपी कुणाल पेनकर.
ओ गती थोडीशी कमी केली आहे, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत, 2 धावा मिळतील, सलामीची जोडी आहे, धावा येत आहेत, एकही चौकार षटकार अद्यापर्यंत नाहीये, परंतु सिंगल डबल वरती जास्त फोकस केले आणि आता आपण पाहतो त्या धावा सुद्धा उपयुक्त ठरत आहेत या मॅच मध्ये आपण पाहतोय, कारण धावा येणं गरजेचं, धावा कशा का होईना परंतु धावांची इन्व्हेस्टमेंट खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करावीच लागणार आहे, याच अनुषंगाने केलेले प्रयत्न आहेत. ओ या दरम्यान फ्लाइट देण्याचा प्रयत्न, शेवटचा या ठिकाणी आपण पाहतोय, अगदी आपण पाहतो क्षण होता आणि आता या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला इथे डायरेक्ट हिट करण्यात आली आहे, फलंदाज या ठिकाणी होईल बाद, प्रतीक पिसेकर रन आउटच्या स्वरूपात धक्का पहिला लागेल, मयूर ग्रुप संघाला फलंदाज बाद. फ्लाइट देण्यात आली, अगदी आपण पाहतो तर एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्यानंतर चेहरा बंद केला बॅटचा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, समोर राहिला चेंडू, स्वतः गोलंदाजाने त्याला गॅदर केला आणि नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आली आहे. संघाची धाबा संख्या राफल कबड्डी आपण पाहतो, आम्हाला या ठिकाणी रितेश सांगतात 8 धावा आहेत. पहिला धक्का लागलाय, डाबाला खिंडार पाडण्याचं काम सांघिक यश मिळाले. ओ या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू, कुणाल पेनकर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत, षटक क्रमांक पहिलं जियाद खानचं इकॉनॉमिकल राहिलं, त्यानंतर आपण पाहतो गोलंदाजाचा केपी सुद्धा त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत, काय जबरदस्त अप्रतिम षटक या ठिकाणी हाताळलं जाते. कुणाल पेनकर आपण पाहतोय ज्यांच्या वतीनं सलग 4 रात्रीमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली, परंतु आता मात्र एक चांगला खेळाडू सुद्धा ऑन साइडला उचललाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, चिडिया छिप गई खेत में, आणखीन एक धक्का लागेल, फलंदाज ठिकाणी होईल बाद, ज्युनियर मयूर पिसेकर बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये जशी आता मात्र आपण पाहिले तर रन मशीन दाखल झालेत. मयूर ग्रुप बदलापूर संघाचे एका बाजूला अनिकेत कुलकर्णी आणि दुसऱ्या बाजूला निरंजन पिसेकर, आणि सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीनं या दोन्ही खेळाडूंच्या बॅट मधून, तर तब्बल रोख रक्कम रुपये 7,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अनिकेत हारजी, हितेश भोपी आणि प्रज्योत देशमुख यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. संख्या राफल कबड्डी 8, षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज केपी चांगली गोलंदाजी केली आहे, पाहुण्यांचं सुद्धा आगमन होत आहे कारण आज अंतिम रात्र आहे. ओ शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खोलवट टप्प्याचा होता, सिंगल तर कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल होत नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला, फक्त एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना निरंजन पिसेकरला तुम्ही पाहतायत. दाबत संख्या दाबल कबड्डी 2 षटकांचा वाजवी खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये धाव पुस्तकावरती आपण पाहतोय 2 बाद 9 धावा. चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा होती. तब्बल 5 दिवसीय शृंखला तुम्ही पाहिलेली आहे आणि आज अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत. आज या स्पर्धेचा विजेता संघ, अंतिम विजेता संघ कोण असणार आहे याचं उत्तर आपल्याला सर्वांना मिळणार आहे. या बाईक वरती कोण स्वार होईल याचं उत्तर सुद्धा आजच प्रत्येकाला मिळेल. खऱ्या अर्थाने त्या खेळाडूचं स्वप्न कंप्लीट होईल जो मात्र बालिकावीराचा किताब जिंकेल. इसारबाई शेख यांच्या वतीनं 2 स्पोर्ट्स सायकल सुद्धा देण्यात आलेले आहेत. पायजान कुळगावचे भावेश पवार आहेत, या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्याच वतीनं ही 2 पारितोषिक सुद्धा देण्यात आलेली आहेत, त्यांचा विशेष आभार. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतो विलास समोर चैनीकडून, पीठपट्टी एंड कडून हे षटक आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. दाबत संख्या धाव फलकावरती 9. संघ थोडस अडचणीत सापडला जरूर पैरगु बदलापूर संघ, परंतु निरंजन पिसेकर आणि अनिकेत कुलकर्णी जोपर्यंत मैदानावरती उभे आहेत ना तोपर्यंत धावा बनू शकतील
टीम वैर ग्रुप बदलापूर संघासाठी गोलंदाज विलास राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईक निरंजन पहिलाच बॉल खेचून मारलेला फटका आहे इथे सेल ड्रॉप कदाचित इरफानने आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला होता शेवटच्या मोमेंटला जणू काही या फटक्याचा चटका इरफानच्या हाताला लागला असेल आणि आता सेल ड्रॉप मिळेल फक्त एक सिंगल धाव अगदी आपण पाहतोय चांगला फटका या ठिकाणी सजवण्यात आला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा उपस्थित होते प्रयत्न तिथे सुद्धा चांगला करण्यात आला आणि या ठिकाणी मिळाली एक सिंगल धाव संघाची धाबत संख्या 1 ने पुढे चालली आहे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 1-0 मॅजिकल फिगर तुम्हाला पाहायला मिळेल क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 फलकावरती आहे 1-0 लॉस ऑफ 2 विकेट्स षटक क्रमांक 3 गोलंदाज ओव्हर द विकेट ओ यावेळेस ऑन साइडला उचललाय मी मगाशीच सांगितले जोपर्यंत मयूर ग्रुप बदलापूर संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा येतील टीम मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी बॉल चाललाय सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत असताना हिट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार षटकार आला आणि याच अनिकेत कुलकर्णीने मागचा सामना सुद्धा 12 चेंडू 26 धावांची गरज असताना मयूर ग्रुप बदलापूर संघाला जिंकून दिला होता तोच अनिकेत सध्या खेळतोय धाबत संख्या धावफलकावरती आपण पाहतो 16 धावा इथून मात्र गेअर चेंज करावा लागणार आहे टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाला प्रतीक पिसेकर ज्युनियर मयूर पिसेकर बाद झाल्यानंतर यावेळेस आणखीन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चालला बाडिश लॉंग ऑफला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव तेजस कांबरी यांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक येते सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाला त्यांचे मनपूर्वक स्वागत हनुमान चामटो संघाचे कॅप्टन आहेत तेजस कांबरी 17 धावा 17 रन्स सलग लागोपाठचे 3 षटकार आले मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या कोणत्याही खेळाडूकडून तर मात्र मयूर दादा पिसेकर यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं पारितोषिक परंतु फलंदाज झाला बाद निरंजन पिसेकर बॅक टू द पॅव्हिलियन 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद मध्ये निरंजन बाद झाले त्याची जागा घेण्यासाठी नितेश पिसेकर मैदानावरती दाखल झालेले आहेत शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील विलास या गोलंदाजाची आपण पाहतो स्टील 2 टू गो संघाची धाबत संख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत 17 धावा आणि 17चा खतरा झालाय तो निरंजन पिसेकरला शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील 17 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स लश ग्रीन आउटफील्ड तुम्ही पाहतायत प्रत्येकाला या क्रीडानगरीमध्ये खेळावं असं वाटतं आणि प्रत्येकाला ही क्रीडानगरी जिंकावीशी वाटते अशी खेळपट्टी आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल अत्यंत सुंदर आहे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहतायत आणि त्यावरती चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा आहे जाणता राजा चषकाचा शेवटचे 2 बॉल शिल्लक गोलंदाज विलास समोरच्या एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे गोलंदाज विलासचं कौतुक करावं लागेल कारण त्याच्या विरोधात षटकार सुद्धा आला होता परंतु त्यानंतर त्याने केलेला कमबॅक अत्यंत सुंदर आहे शेवटचा अंतिम बॉल 17 धावा धावफलकावरती आहेत जणू काय मात्र संघ अडचणीत जरूर सापडलाय त्यांनी क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे खेचून मारलाय फटका नितेश पिसेकरने आणि आता बॉल चाललाय सीमा पार ऑन साइडला आणखीन एक क्लिअर मॅक्सिमम पॉवरफुल षटकार
शेवटच्या षटकाने आपली अगदी पडली तर आपण या ठिकाणी धाबत संख्या धावफलकावरती वेगाने फ्लाय झालेली आहे. षटकाराने मात्र आपण पाहतोय धाबत संख्या पुढे चालली आहे 23 23 वरती. अंतिम षटक आता या पहिल्या डावातीन आपण पाहणार आहोत. जांताराजा बदलापूर वर्सेस बैरगु बदलापूर. एकाच गावाला प्रेझेंट करणारे आपण पाहतोय हे दोन स्थानिक संघ आहेत आणि आता दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रितेश. या दरम्यान आपण पाहतोय 6 चेंडूंचे खेळ बॅलन्स आहे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. अनिकेत स्ट्रायकेंडला अभी नाही तो फिर कभी नाही आणि आता मैदानाच्या मध्ये धावा बनवावाच लागणार. प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल ना प्रतिस्पर्धी संघाच्या समोर मात्र इथून बॅटिंग टॉप गिअरची करावी लागणार आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय बॉलर्स बॅक डाईव्ह करण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगला चेंडू प्रीतीच्या वतीनं टाकण्यात आलाय. डॉट बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू त्यांनी गॅदर केला आणि आता इथे अगदी आपण पाहतोय एकही धाव मिळणार नाही. संघाची धाबत संख्या स्थिर आहे. शेवटचा अंतिम षटक. संपूर्ण मान्यवर मंडळी या माचा आनंद घेते. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहतात बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आहे जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जांताराजा चषक. बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती आलाय षटकार. क्या बात है. अजित पुत्रन सरांनी दिलेला नो बॉलचा कॉल या ठिकाणी आपण पाहतोय. लाईन टच आहेत हे सांगतायत अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील एकंदरीत 7 धावा. संघ अडचणीत होता आणि आता मात्र इथे धावा अक्षरशः बहाल केला जात आहेत. प्रीतीचा पहिला बॉल अप्रतिम होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय थोडस या ठिकाणी लाईन टच होती. अंपायर सिग्नल नो बॉल. देन फ्रीट. धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 7 ने पुढे चालली आहे. पुढे सरसावलेत मिस्टामिंग क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतात परंतु त्याचा उपयोग होणार नाहीये आणि आता मिळतील धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगलं क्रिकेट. धावा येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय निर्णायक षटक आहे. हानामारीचं षटक. या षटकाला का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय कारण धावा बनवल्या जात आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 32 धावा आहेत. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असून 1-2 मोठे फटकाले तर चांगली सन्मानजनक धाबत संख्या उभी राहू शकते टीम जांताराजा बदलापूर संघाच्या विरोधात. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल बाईट बॉल. आउटसाइड दी लेग स्टंप चेंडू टाकण्यात आलाय. संपर्क नाहीये. पंच सांगतात या ठिकाणी आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाजूने गेलेला हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. एस इट इज वाईट बॉल. धाबत संख्या धावफलकामध्ये आता अतिरिक्त स्वरूपात दिशा जर खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि आता आपण पाहिलं तर मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल टाकण्यात आला. त्यानंतर लगेचच कमबॅक मिळवलंय. वापसी मिळवली आहे गोलंदाज प्रीतेशने. धाबत संख्या धावफलकावरती 33 धावा. चांगली मॅच होणार आहे. टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल या मॅच वरती या दोन्ही संघांचं भविष्य अवलंबून आहे. आणि तेव्हा आपण पाहतोय बॉल चाललाय खडे स्ट्रोक. अनिकेत कुलकर्णीच्या पाठ मधून वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकोणचाळीस धावा. जो संघ आपण पाहतो सुरुवातीला अडचणीत होता धावांसाठी अक्षरशः झगडत होता. म्हटलं जातं ना आजचा स्ट्रगल तुमचा उद्याचा गुगल. आजचा संघर्ष या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने करत असताना या मॅच मध्ये टीम बैरगु बदलापूर संघ. ओ या दरम्यान आणखीन एक खराब चेंडू टाकण्यात आलाय. एम्पायर सिग्नल बाईट बॉल. प्रितेश वरती पूर्णपणे दबाव आहे.
अंडर प्रेशर गोलंदाजी करतात प्रितेश. सुरुवातीला आपण पाहतोय जरी 3 षटकामध्ये धावा कमी होत्या मग दबावाखाली का गोलंदाज वापरतायत. धावसंख्या धावफलकावरती 40 आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बॅलन्स. हो यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कंप्लीट झाली आहे वेगवान रित्या आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत अनिकेत. स्ट्राईक हवी आहे आणि शेवटी या ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला विकेट सॅक्रिफाईस केले. फलंदाज होईल बाद नितेश. बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मिळेल जाणताराच्या बदलापूर संघाला सांघिक यश. वरती सुद्धा अनिकेत कुलकर्णीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती किती धाबा जमवल्या जातील हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. संघाची धावा संख्या 41 वरती पोहोचली आहे. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट होईल टीम जाणताराच्या बदलापूर संघाच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. बिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक स्वप्नील आले वेगाने आणि त्या हाताला जणू काही चटका लागला असेल. जजमेंट आपण पाहतोय थोडस चुकीचा अंदाज होता. अगदी आपण पाहतोय पोचले होते धावत पळत परंतु शेवटच्या क्षणाला बॉल या ठिकाणी आपण पाहतो हातातून निसटलाय आणि धावा मिळाल्यात. एकंदरीतून संघाची धावसंख्या फलकावरती 43 धावा आणि आता विजयासाठी 44 धावांची गरज या मॅच मध्ये टीम जाणताराच्या बदलापूर संघाला या मॅच मध्ये. 24 बॉल आणि आता 44 धावांची गरज या मॅच मध्ये. द्वितीय सत्राला जशी होईल सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. बी तुर्तास थांबतो आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज. आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर यांना धन्यवाद.
सामना आपण सुरू करूया. 44 धाव बनवायचे आहेत. थँक्यू सो मच मॅडी सर, थँक्यू सो मच. राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकला आणि खूप चांगली बॅटिंग केली. अंतिम षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी केली आणि त्याच्याच जोरावरती आपण पाहिलं 43 धाव बनवण्यामध्ये यश आलंय आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये जांतराजा बदलापूर या टीम समोर. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का, फलंदाज सेफ, बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करणाऱ्या जांताराजा बदलापूर या टीमला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे भारत ठाणगे साहेबांच्या माध्यमातून. आणि विकेट हॅट्रिकसाठी अनिकेत हरजी आणि विशाल पिसेकर यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर प्रज्योत देशमुख, हितेश भोपी आणि रितेश भोपी यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिकसाठी एकूण 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 8000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी. गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार आगास करतोय फलंदाज अंकुश. थँक्यू थँक्यू. जी भगत साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ब्युटिफुल ट्रॉफीज लाभलेल्या आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. खूप मोठं योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे फलंदाज अंकुश यांनी. एक चौकार, एक षटकार लगावलाय. धावसंख्या आहे 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जांतराजा बदलापूर या टीमची. पुन्हा एकदा लॉफ केलाय, पाठवलाय मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/16. बनवायच्या धावा जांतराजा बदलापूर या टीमला 44 धावा 4 षटकांमध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल आणि 2 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल.
वेहले आणि जो संघ हा सामना जिंकेल, कारण की आंबेशिव या टीमला कंपल्सरी सेमीफायनलचा सामना खेळावाच लागेल, कारण की त्यांना टॉप 5 मध्ये बाय मिळाली होती. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, सीमारेषेच्या थोडंसं लांब बसा, आपण थोडंसं पाठीमागे बसा. अगदी आपण जवळ बसलेले आहात, त्यामुळे विनंती असेल 1 ते 2 फूट लांब बसा आपण. सागर देशमुख या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार स्ट्रायकिंगला आहेत. रन मशीन शांतराजा बदलापूर या टीमची 18 चेंडू 28 ची गरज. यावेळी सॉफ्ट हँड खेळता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये आंबेशिव या टीमच्या माध्यमातून. बिनबाद 17. पहिला विकेट शून्यावरती बाद झाला होता, त्यानंतर अंकुशने 2 षटकार 1 चौकार लगावलाय. पहिल्या षटकामध्ये नवीन गोलंदाज प्रतीक आहेत, प्रतीक तरे. या दुसऱ्या षटकामध्ये बाबे आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक रितेश भोपी. फुलटॉस चेंडू आहे, लाईन पूर्णपणे मिस केली आहे. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे, ज्या अंकुशने 2 षटकार 1 चौकार लगावला होता या इनिंग मध्ये. त्याच अंकुशला माघारी परतावं लागेल. अंकुश बॅक टू द पविलियन. माध्यमातून 100 रुपये आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये आहेत. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पारितोषिक येत आहे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय मयूर शेठ जगन्नाथ पिसेकर साहेबांच्या माध्यमातून जर हा सामना जिंकला तर एकूण 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. फुलटॉस चेंडू आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका, चुकीला माफी नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यसम्राट कार्यकुशल डॅशिंग नगरसेवक आदरणीय हेमंत चतुरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दबाव 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 आहे. आदरणीय हेमंत चतुरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे.
धावसंख्या आपण बघू शकाल 28, 16ची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, बॅटची कडा, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जाणता राजा बदलापूर या टीमने. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. एकाच जंगलातील हे दोन वाघ आमने सामने आहेत या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये, जो संघ पराभूत होईल तो संघ 4थ्या किंवा 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ असेल. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघू शकाल 29. 29 धावा धावफलकावरती. 12 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय, कारण की 4 षटकांमध्ये 44 धाव बनवायच्या होत्या आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धाव बनवल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल दानशूर व्यक्तिमत्व, कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक आदरणीय हेमंत चतुरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण बघू शकाल आपल्या व्यासपीठावरती प्रथमेशजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत. भारत संजय ठाणगे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळत्या टीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 11 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. श्लोक येतोय, अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. यावीस लॉफ्टीला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये सागर देशमुख. बॅक टू द पवेलियन. विकेट मिळवली आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे ध्रुविश 11 मयूर ग्रुप या टीमने. संघ जिंकला तर आदरणीय मयूरदादा पिसेकर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 10 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती. आदरणीय मयूर मेहर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जाणता राजा चषकामध्ये 1 चेंडू घोषित करतायत पंच. रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय, कारण की हे षटक फार महत्वाचं आहे. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल. बॅकफुटला गेले, कट करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत, पॉइंटला येत आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल बॅटिंग करतोय फलंदाज इरफान, कारण की इरफानला माहिती आहे सिंगल डबलने देखील हा सामना आम्ही जिंकू शकतोय. कारण की ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे, पहिल्या 2 षटकांमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली आहे. 9 चेंडू 12. स्विच इट पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक षटकार येतोय फलंदाज इरफानच्या बॅट मधून.
आहे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्विच हिट, स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे आणि षटकार आलाय. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत आणि पंचांचा इशारा येणं. यस, बाईटकेड आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाच धावांची गरज आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव आहे. पाच धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जिहाद आणि इरफान ही जोडी आहे. यावीस पटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हरला एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 40. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. याच ग्राउंडवरती 6 चेंडू आणि 1 धाव डिफेंड देखील झालेली आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये या मॅच मध्ये, कारण की 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. सागरजी देशमुख साहेबांचे सुपुत्र देखील आहेत आपल्या व्यासपीठावरती. पहिल्या रात्रीपासून त्यांची देखील उपस्थिती लाभती आहे या स्पर्धेसाठी. षटकार मारून सामना जिंकून दिला पहिल्या चेंडूवरती. तर नक्कीच आदरणीय भारत संजय ठाणगे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. नितेश स्ट्रायकिंगला फलंदाज. जिहाद आहेत. गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे भारत संजय ठाणगे साहेबांच्या माध्यमातून. चला, वेहले टीमचे कॅप्टन येत आहेत. आणि शॉर्टम पूल सीमा रेषेच्या बाहेर MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे जानता राजा बदलापूर या टीमने. जानता राजा बदलापूर या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अंकुशने आणि एक षटकार लगावला इरफानने. तर आपण या दोघांनी या विनंती असेल